नमस्कार मित्रांनो, काल आपण बेसिक कर्व ऑब्जेक्ट ड्रॉ करून त्याचं शेपिंग केलं, ज्याला आपण नोड एडिटिंग असं म्हणतो. आज आपल्याला शेप टूलचा वापर करून बेसिक जिओमेट्रिकल शेप्स यांचं शेपिंग कसं करता येईल ते बघूया. मी या ठिकाणी एक रेक्टँगल ड्रॉ करतो, एक इलिप्स ड्रॉ करतो आणि एक पॉलिगॉन ड्रॉ करतो. आपण काय करू, याच्यामध्ये कलर भरून घेऊ. हे बेसिक जिओमेट्रिकल शेप्स, मूलभूत भौमितिक आकार. मी एक टेक्स्ट टाइप करतो. कारण शेप टूलचा वापर करून टेक्स्टमध्ये काय बदल करता येतो ते पण बघूया. मी रेक्टँगल सिलेक्ट करतो, शेप टूलवर क्लिक करतो आणि या रेक्टँगलचा एक नोड मी मूव करतो. तुमच्या लक्षात येईल की यामध्ये एका वेळी 4ही कॉर्नर्स राऊंड होतात. हा त्याचा फायदा आहे. ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या रेक्टँगलचा कॉर्नर राऊंड करायचा असेल तर त्यावेळी तुम्ही शेप टूलनं तो त्याचा कॉर्नर राऊंड करू शकता. मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो, पुन्हा इलिप्स सिलेक्ट करतो आणि त्याचं शेपिंग कसं होतं बघा. मी शेप टूल घेतो, तुम्हाला एकच नोड इथं दिसेल वर. तो नोड मी बाजूला नेण्याचा प्रयत्न करतो, तो वर्तुळाकारच फिरेल. मी माऊसचं बटन सोडतो. हा एक जो शेप तयार झाला, इलिप्सचा सेंटर आणि परिघावरचे हे दोन नोड मिळून हा एक शेप तयार झाला. मी हा नोड फिरवताना तुमच्या लक्षात आलं का बघा, मी कर्सर जो आहे तो परिघाच्या आतमध्ये. तर जेव्हा मी परिघाच्या आतून फिरवतो तेव्हा हा जो आकार बनतो त्याला पाय म्हणतात. मी हाच नोड परिघाच्या बाहेरून, म्हणजे कर्सर जेव्हा माझ्या परिघाच्या बाहेर असतो मूव करताना, आता मी सोडतो तर या ठिकाणी फक्त एक आउटलाईन तयार होते. परिघाचा हा एक पार्ट झाला आउटलाईन. तर शेप टूलचा वापर इलिप्ससाठी करताना या दोन पद्धतीनं तुम्ही इलिप्सचा शेप बदलू शकता. पुन्हा मी पिक टूल सिलेक्ट करतो, बाजूला क्लिक करतो आणि आता पॉलिगॉन सिलेक्ट करतो. तर पॉलिगॉनमध्ये आता मी शेप टूल घेतो आणि याचा नोड पकडून मी मूव करतो. तर एक असा शेप तयार होईल. तुम्ही हा नोड कोणत्याही बाजूला नेऊ शकता, कुठेही ठेवू शकता. प्रत्येक वेळी त्याचा शेप वेगळा बनतो आणि एकाच वेळी प्रत्येक बाजूवरचा नोड मूव होऊन तुम्हाला असा शेप मिळतो. पॉलिगॉनचं वैशिष्ट्य असं की पॉलिगॉनमध्ये तुम्ही नोड एडिटिंगचे सगळे प्रकार वापरू शकता. समजा मला ही रेषा कर्व करायची तर तुम्ही ती कर्व करू शकता आणि एकाच वेळी सगळ्या बाजूवरच्या रेषा कर्व झाल्यामुळं एक चांगला आकार तुम्हाला तयार करता येतो. पिक टूल घेतो, मी बाजूला क्लिक करतो. तर रेक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉनला तुम्ही शेप टूल वापरून बेसिक शेपिंग या पद्धतीनं करू शकता. यामध्ये हा रेक्टँगलच असतो, हा इलिप्सच आहे आणि हा पॉलिगॉनच आहे. तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन बघितली तर तुम्हाला ती त्या ऑब्जेक्टची दिसेल. आता मी टेक्स्ट सिलेक्ट करतो. मी आता शेप टूल सिलेक्ट करतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरला
एक नोड दिसतोय, तर तो नोड तुम्ही मूव करून ते कॅरेक्टर हलवू शकता. ग्राफिक डिझाईनमध्ये रचना करताना एखाद्या टेक्स्टची जागा बदलून तुम्ही त्याची रचना बदलू शकता. तर शेप टूलचा वापर आपण रेक्टँगल, इलिप्स, पॉलिगॉन आणि एखाद्या टेक्स्टसाठी कसा होतो ते बघितलं. याच्यानंतरचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. मी पेज दुसरं घेतो. यामध्ये मी एक रेक्टँगल, इलिप्स आणि एक पॉलिगॉन ड्रॉ करतो. कलर भरून घेऊ आपण यामध्ये आणि एक टेक्स्ट. ही कमांड खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बेसिक जॉमेट्रिकल शेप्स याचं रूपांतर आपल्याला कर्व ऑब्जेक्टमध्ये करायचं. तुम्ही आता इथं तुमच्या लक्षात येतं बघा की यामध्ये तुम्ही जर शेप टूल घेतलं तर तुम्हाला इथं नोड ॲड नाही करता येत, इलिप्सवर नाही करता येत, पॉलिगॉनवर करता येतो, पण एकाच वेळी सर्व बाजूवर तो ॲप्लाय होतो. आपल्याला पाहिजे तसं शेपिंग करायचं असेल तर रेक्टँगलचं रूपांतर आपल्याला कर्व ऑब्जेक्टमध्ये करायला पाहिजे. तर त्यासाठी ही कमांड आहे. मी रेक्टँगल सिलेक्ट करतो, अरेंज मेनूमध्ये जातो आणि इथं कन्वर्ट टू कर्व्स ही कमांड आहे. ही कमांड दिल्यानंतर तुम्हाला तो ऑब्जेक्ट म्हणजे रेक्टँगलचं रूपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये झालेलं दिसेल. तुम्हाला स्टेटस बारमध्ये बघा कर्व ऑन लेअर 1. अगोदर काय होतं, रेक्टँगल ऑन लेअर 1 होतं. तर आता तुम्ही याचं शेपिंग तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. नोड ॲड करू शकता, रेषा कर्व करू शकता किंवा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते बनवू शकता. हे शेप्स परफेक्ट कसे बनवायचे हे आपण ॲडव्हान्स शेपिंगमध्ये शिकायचं आहे. आत्ता ते 100% परफेक्ट यायलाच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला ही कमांड कळणं महत्त्वाचं आहे की कन्वर्ट टू कर्व ही कमांड काय करते. तर रेक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन ह्या बेसिक जॉमेट्रिकल शेप्सचं रूपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये करते. तर यामध्ये आता इलिप्स ऑन लेअर 1 आहे. आता मी याला कन्वर्ट टू कर्व कमांड देतो. मेनू बारमध्ये न जाता आपण प्रॉपर्टी बारमध्ये जरी गेलो तर इथं शेवटी कन्वर्ट टू कर्व कमांड आहे, तिथून तुम्ही देऊ शकता. हा ऑब्जेक्ट कर्व झाला म्हणजे आता याचं शेपिंग तुम्ही करू शकता तुम्हाला हवं तसं. मला समजा आता हा नोड उचलून वर न्यायचा आहे. हा तुमच्या लक्षात आला असेल की हा सिमेट्रिकल नोड आहे. मला याला समजा टोकदार बनवायचा आहे, तर मी आता इथं टोकदार करतो, कस्प नोड करतो आणि याची हँडल्स मला जशी पाहिजे तसे मूव करून मला याचा एक वेगळा शेप बनवता येतो. आता आपण पॉलिगॉन सिलेक्ट करू आणि त्याचं रूपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये करू. तुम्ही राईट क्लिक करून सुद्धा कन्वर्ट टू कर्व्स कमांड देऊ शकता आणि आता तुम्ही त्याचं शेपिंग तुम्हाला अगदी हवं तसं करा. मी फक्त पॉलिगॉनच्या 2च बाजू एडिट केल्यात, बाकीचे आहेत तशाच आहेत. आता टेक्स्टला आपण कन्वर्ट टू कर्व करू आणि त्याचं ऑब्जेक्टमध्ये रूपांतर करू. इथे तुम्हाला आता आर्टिस्टिक टेक्स्ट दिसेल स्टेटस बारमध्ये. आता मी याला कन्वर्ट टू कर्व कमांड देतो. तुम्ही कीबोर्डवर कंट्रोल Q केला तरी पण चालू शकतं आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही याचं शेपिंग बदलू शकता. तुम्हाला हे 2 नोड्स खाली घ्यायचे आहेत किंवा हे 2 नोड वर घ्यायचे आहेत आणि त्याचं ती लाईन्स कर्व करायचे आहेत. तर बेसिक नोड एडिटिंगचे जे 7 प्रकार आपण बघितले ते सगळे प्रकार तुम्ही इथं वापरू शकता.
म्हणजे टेक्स्टचा शेप तुम्हाला हवा तसा बनवू शकता. लोगो सिम्बॉल वगैरे करताना तुम्हाला याचा उपयोग जास्त होईल. किंवा एखादं टेक्स्ट एका विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला डिझाईनमध्ये वापरायचं असेल तर टेक्स्टला कन्वर्ट टू कर्व करून तुम्ही त्याचा शेप बदलू शकता. आम्ही तिसरं पेज तयार करतो, ड्रॉ करतो. तिसरं पेज तयार करतो, इथे घेतो आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा त्यामध्ये मी काय करतो, एक रेषा ड्रॉ करतो. ही रेषा आहे आणि या रेषेची जाडी मी वाढवतो, मॅक्झिमम घेतो. तर यामध्ये जरी ही रेषा असली तरी याला एक शेप आहे, पण तो आपण एडिट नाही करू शकत. आत्ता मला समजा ह्या आउटलाईनची ही बाजू एडिट करायची आहे तर ती आत्ता इथं नाही करता येत आपल्याला, कारण याची मूळ रेषा इथं आहे आणि त्याची जाडी वाढली आपण. त्यामुळे नोड आपण या रेषेवर घेऊ शकतो, बाजूला नाही घेऊ शकत. त्यासाठी ही कमांड आहे की जर तुम्हाला तुमच्या डिझाईनमध्ये एक रेषा ड्रॉ केली आणि तो शेप, तो आकार चांगला, तो एक चांगला शेप तयार झाला आहे, तर त्याला तुम्हाला एडिट करायचं असेल तर त्याचं रूपांतर तुम्हाला कर्व ऑब्जेक्टमध्ये करायला पाहिजे. ऑब्जेक्टमध्ये करायला पाहिजे की जो पूर्ण शेप असेल. तर मी हा एक टिक मार्क आहे तो सिलेक्ट करतो ज्याची जाडी मोठी आहे आणि त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की इथं तुम्हाला त्याचा फील नाही आणि आउटलाईन आहे, ही कंडिशन आहे. तर ही फील आणि आउटलाईन, आता याचं आपण रूपांतर करू ऑब्जेक्टमध्ये, म्हणजे हा पूर्ण एक शेप तयार होईल. त्यासाठी अरेंजमध्ये जावा आणि इथं कन्वर्ट आउटलाईन टू ऑब्जेक्ट अशी कमांड आहे. कंट्रोल शिफ्ट क्यू पण तुम्ही करू शकता. तर कन्वर्ट आउटलाईन टू ऑब्जेक्ट कमांड द्या. तुम्हाला त्या आउटलाईनच्या बाहेरच्या एजवर एक लाईन तयार होईल आणि आउटलाईन तयार होईल आणि त्याच्यावर ते नोड येतील. आता तुम्ही याचे नोड एडिटिंग करून तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही बनवू शकता. मला इथं हे राऊंड पाहिजे, राऊंड करा, इथं पण राऊंड करा, काही करा. तुम्ही यामध्ये बेसिक शेपिंगच्या ज्या 7 कमांड्स आहेत त्या तुम्ही वापरू शकता. हा नोड मला नको आहे. नंतर मला इथं पण राऊंड करायचं आहे, तर हे सगळं करू शकता तुम्ही. किंवा ही रेषा तुम्हाला कर्व करून तुम्हाला का थोडासा वेगळा आकार बनवायचा आहे, तर हा कट करायला पाहिजे तुम्हाला, कारण दोन्ही हलतील हे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आकार बनवू शकता. आउटलाईनचं रूपांतर ऑब्जेक्टमध्ये केलं, कर्व ऑब्जेक्टमध्ये, आणि पुन्हा त्याचं आपण हे शेपिंग केलं, नोड एडिटिंग करून आपण त्याचा शेप बदलला. तर या पद्धतीनं तुम्ही बेसिक जॉमेट्रिकल शेप्सला, आज आपण काय शिकलो, तर बेसिक जॉमेट्रिकल शेप्सला डायरेक्ट शेप टूल वापरून त्याचं शेपिंग कसं होतं, किंवा टेक्स्टला डायरेक्ट शेपिंग कसं होतं. नंतर आपण बेसिक जॉमेट्रिकल शेप्सचं रूपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये केलं आणि त्याला शेप टूलच्या सहाय्यानं बेसिक शेपिंगच्या ज्या कमांड्स आहेत 7 बेसिक नोड एडिटिंग आपण ज्याला म्हणतो ते, तर त्या कमांड्स वापरून आपण त्याचं शेपिंग केलं. ते टेक्स्टचं सुद्धा कन्वर्ट टू कर्व करून आपण त्याचा शेप बदलला आणि एक आउटलाईनचं रूपांतर आपण कर्व ऑब्जेक्टमध्ये करून त्याचं नोड एडिटिंग केलं. हे खूप महत्त्वाचं आहे, याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. तर डायरेक्ट शेपिंग करताना थोड्या मर्यादा आहेत, पण तरी पण त्याचा आपल्याला उपयोग होतो. पॉलिगॉनच्या बाबतीत नोड एडिटिंगच्या सगळ्या कमांड्स आपण वापरू शकतो, पण एकाच वेळी त्या सगळ्या बाजूला अप्लाय होतात, पण त्यापासून चांगले शेप्स बनतात ज्याचा उपयोग आपल्याला डिझाईनमध्ये करायचा आहे. टेक्स्टची आपण रचना बदलू शकतो, फक्त ते कॅरेक्टर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन. नंतर बेसिक जॉमेट्रिकल शेप्स त्याचं रूपांतर आपण कर्व ऑब्जेक्टमध्ये केलं आणि त्याचं नोड एडिटिंग बेसिक नोड एडिटिंगच्या पद्धतीनं आपण केलं. टेक्स्टलाही आपण कन्वर्ट टू कर्व करून त्याचा शेप बदलला आणि आउटलाईनचं रूपांतर
ऑब्जेक्टमध्ये केलं आणि त्याचं नोड एडिटिंग केलं, बेसिक नोड एडिटिंग. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.